यांना आम्ही काही नेणार नाहीये. तुम्ही व्हिडिओत बघा, व्हिडिओत बघा तुम्ही. मला पण घेऊन जा. सॉरी. त्यामुळे बघा आम्हाला टाटा बाय बाय करायला. बघा इकडे करा टाटा बेटा. हो टाटा करा. एवढंच काम करा तुम्ही आता. शकता आमची गोव्याला जाण्याची बस आलेली आहे. आता आम्ही सगळे जमा झालेलो आहे इथं. ही आहे आमची बस, स्लीपर बस. मस्त मध्ये अशी बस आहे ही. बघू शकता तुम्ही बाहेरून ही बस. बघू शकता यांचा जल्लोष. हीच असणार आहे आमची बस उद्या. आजची स्लीपर बस असणार आहे पूर्ण, ज्यामध्ये आम्ही आज प्रवास करणार आहोत. त्यामुळे बघा आम्हाला टाटा बाय बाय करायला. बघा इकडे करा टाटा बेटा. हो टाटा करा. एवढंच काम करा तुम्ही आता. थँक्यू. तर आमची बस स्लीपर बस आहे पूर्ण, यामध्ये प्रवास करणार आहे आम्ही. आमच्या वडील आम्ही ठेवून चाललेलो आहोत. यांना आम्ही काही नेणार नाहीये. तुम्ही व्हिडिओत बघा, व्हिडिओत बघा तुम्ही. मला पण घेऊन जा. सॉरी. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. आमची जी 2 दिवसाची जर्नी असणार आहे, तो खूप इंटरेस्टेड असणार आहे. आम्ही खूप मजा आणि एन्जॉय करणार आहोत. ते तुम्हाला बघायला भेटेलच. अभी मजा आएगा ना भिड़ो. मोरया मोरया. इथं बघू शकता आमची लगबग चालू आहे. सगळे एक एक जण येत आहेत. आता झालेत बऱ्यापैकी सगळे जण गोळा. काय 2-3 जण राहिलेत फक्त. मग आमची होणार आहे जर्नी स्टार्ट. बारामती टू गोवा. एक जण आम्ही बघू आमची शीट बघून बसत आहे. आम्ही सगळ्यांनी आपापली शीट धरलेली आहे. भागवत कुठे गेले? सगळे मस्त असा एन्जॉय करतात. सगळे बघू शकता तुम्ही. मी बघून तुम्हाला समजलं असेल की आमची 2 दिवसाची ट्रिप ही किती इंटरेस्टिंग होणार आहे. बघू शकता राडा. ओ राडा. मित्रांनो बघू शकता आम्ही आमच्या प्रवासात आम्ही मनोरंजनासाठी लुडो गेम खेळत आहे. धीरज दादा इकडे बघा एकदा. धीरज भाऊ, अखिल भाऊ, दादा पुढे आहे अक्का. नाश्ता करून आलेले आहेत आता.
पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी जास्त नाश्ता झाले असं असतंय. तर मित्रांनो आता आम्ही थांबलो होतो कणकवलीमध्ये नाश्ता करायला. आता तिथून नाश्ता केलेला आहे आम्ही. आता आमची बस चाललेली आहे पुढं. आता आम्ही चाललेलो गोवाला. गोवामध्ये आम्ही पोहोचेल 12 वाजेपर्यंत. आलेला आहे आता गोव्यामध्ये. आता गोव्यामध्ये आलेलो आहे. आता आम्ही चाललो आमच्याकडे विला, जो विला बुक केलेला आहे आम्ही त्या विलाकडे चाललेलो आहे आम्ही. तो विला बघायचा आहे कसा आहे, पार्किंगची सोय आहे की नाही. चला बघू. चला बघूया आपण विला कसा आहे तो. हे आहे विलाचं लोकेशन आजचं. मस्त असा विला आहे, बघू शकता तुम्ही विला. हे आमचे जितू शेट रावल. चला बघू विला. वा 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 वा. हे आमचे सहकारी जुनू. हे आमचा विला बघू शकता. हे आमचं जे विला आहे त्याचं गार्डन आहे हे सगळं. समजत असं गार्डन आहे तर विलाला. आणि ह्या अशा गार्डन मध्ये आमचा सुद्धा तो विला जो दिला आम्हाला तो अशा निसर्गरम्य अशा वातावरणात दिलेला आहे. बघू शकता हा समोरचा विला आमचा. आणि हा आहे स्विमिंग टँक ज्यात आम्ही आता थोड्या वेळाने खूप सारे एन्जॉय करणार आहोत सगळेजण. बघू शकता इथं कसं सगळं मस्त अशी सोय आहे सगळी. मस्त मध्ये असा विला आणि असं मस्त असा स्विमिंग टँक. आणि बघू शकता ही आमची एक रूम आहे. मस्त अशी रूम आहे ही एक. इथे एक अजून एक रूम आहे. अशी 2 बेडची रूम आहे. आपण जरा बाल्कनी पण बघू. बाल्कनी कशी आहे. मस्त अशी बाल्कनी सुद्धा इथं का. मस्त असं निसर्गरम्य बसण्याची वगैरे सोय. पक्षी सुद्धा ओरडतात इथं. बघा कशी पावत्यात येड्यागत कधी न भेटल्यागत. बघू शकता आम्ही. हा बोला बोला. आम्ही आता गोव्यामध्ये आलेलो आहे. आम्ही आमच्या रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतोय. चला आमचा एन्जॉय बघा. सिस्टीम चालू झाली सिस्टीम. काढलेले हॉटेल हुडकून जेवण घेण्यासाठी आमचं डिस्कशन चाललंय. ना काय घेताय. काय घेताय. हा बघू शकता चिकन थाळी आलेली इकडे. गणभाऊने तर केली भाऊ सुरुवात. इकडं आमची कवा येते काय माहिती. ना आपलं येईन का नाही. हा आपली तयार झाली आपल्याला येईल ना. हो येईन का नाही आपली सर्वशीट. नाशी कशी चिकन थाळी. गोव्याची चिकन थाळी. चिकनवर ताव मारताना चिकनचा आस्वाद घेताना गोव्यामध्ये
यांच्याकडे दाखवा. चिकन थाळी हो. आपके राईस आहे मच्छी फ्राय. हॅलो सर, आपके राईस बोलायचा बॉल आहे आणि मच्छी फ्राय बॉल आहे इथं. आत्ताच आमचं छान असं जेवण झालेलं आहे. आता जेवण करून आम्ही निघालेलो आहे आमच्या विलाकडे. आता तिथं आराम करून थोडी रेस्ट वगैरे करून संध्याकाळी आम्ही जाणार पबला. तिथे पबला जाऊन आम्ही करणार आहे खूप सारा एन्जॉय. त्यानंतरचं बघू कुठं काय जायचं ठरतंय का आम्ही परत येतोय विलावरतीच. चला मग. खूप वेळ बसून झाल्यानंतर आमचा कसिनो फायनल झाला. आम्ही कुठं जाणार आहे ते झाला एकदाचा फायनल सगळ्यांचं. आत्ताच आम्ही रेस्ट करून आणि फ्रेश होऊन आता जाणार आहे कसिनोला. आता कसिनो आहे आमच्या इथून 9 किलोमीटर. तर बघू आता कसं जातो आम्ही तिथं. तर चला मग. तर आता आम्ही फ्रेश होऊन निघालोय कसिनोकडं. कसं आहे कसिनोचं नियोजन? कसं एक नंबर आहे. समुद्रात आहे बरोबर. समुद्राच्या मध्य ठिकाणी बरोबर बोट आहे. मस्त मध्ये एन्जॉय होणार आहे. डीजे वगैरे सगळं आहे का? तुम्ही बघू शकत असता समोर आमच्या ग्रुप मधली पोरं कॅमेरा दाखव. एक नंबर विषय होणार आहे. आम्ही गाडी घ्यायला चाललेलो आहे. गाडी घेऊन direct गाडी घेऊन चला. तिथं बघू शकता आम्ही लोकलला इथे ट्रॅव्हल केली आहे. कारण इथं आम्ही घेणार होतो तसल्या स्कूटी नाही का. पण विषय काय आहे इथं गोव्यामध्ये आले ना एक लक्षात ठेवा की इथं जे लायसन लागतंय ते इथं फर्स्ट कॉपी लायसन लागत नाहीये. त्याला पक्क लायसन लागतं. इथं मोबाईल मधला फोटो किंवा असं काही स्वीकार करत नाहीयेत. त्यामुळे आम्ही आता केलेलं आहे इथं ट्रॅव्हलर. कुठे कसिनो प्राईड मध्ये एंट्री होती. आम्हाला आता बारक्या बोट मध्ये आलोय आम्ही. आता बारक्या बोट मध्ये जे बघू शकता पास भेटला आम्हाला कसिनोचं. आता कसिनोचं पास घेऊन आम्ही चाललोय मोठ्या बोटकडे आमच्या. तेव्हा एक सेकंड तुम्हाला बोट दाखवतो मी. बघू शकता या कसिनो प्राईड मध्ये जाणार आहे आम्ही आता. म्हणजे पासेस घेतलेत आम्ही आता. ही आहे कसिनो राईड. बाहेरून बघा ही बघू शकता तुम्ही. आता थोड्या वेळेत आम्ही एंट्री करतो आतमध्ये. चला चला. चला चला. ही आहे एंट्री. चालू आम्ही कसिनोच्या बाहेर. पहिल्यांदाच गेलो होतो बरं का तसं कसिनोला. मजा आली एवढी. पण जसं ॲक्सेप्ट केलं तर तसं काय एवढं विशेष नव्हतं. जेवणाला असं नाही का विशेष काय क्वालिटी नव्हती. पण आता काय पहिलाच अनुभव होता त्यामुळे घेतलं सगळ्यांनी ॲडजस्ट करून. आता बघतो आम्ही आमच्या ट्रॅव्हलरची वाट. आता येईल ट्रॅव्हलर आमची. आता ट्रॅव्हलरमध्ये बसून आम्ही जाणार आमच्या विलावरती. चला. तर मग आता आलोय आम्ही रात्री. आता आलोय आम्ही आत्ताच उतरलो ट्रॅव्हलमधनं. आता आलोय आम्ही इथं रूमकडे चाललोय. आता आम्ही जाऊन डायरेक्ट रेस्ट घेणार आहे आणि सकाळी उठून डायरेक्ट बीचवरती जाणार आहे. सकाळी बीचवरून आल्यानंतर करायचं नाश्ता केल्यानंतर बघू मग पुढचं काय प्लॅनिंग होतं आहे ते. चला मग गुड नाईट सगळ्यांना.